समिती गठीत करतो. नवीन प्रशासन आपल्या इथे जेव्हा बसते, म्हणजे नवीन शासन जेव्हा बसते, त्याला आपण ग्रामपंचायत शासन म्हणतो, तेव्हा आपण समितीचे 12 ते 24 सदस्य ग्रामसभेच्या मान्यतेने नियुक्त केली जाते. म्हणजे किमान तेवढ्या लोकांमध्ये ती समितीची निवड केल्या जाते. समितीमध्ये 1/3 ग्रामपंचायत सदस्य हे अनिवार्य आहे. म्हणजे तुमची जे काही बॉडी असेल, 9ची असेल, 7ची असेल, 11ची असेल, त्याच्यामध्ये 1/3 घेणं गरजेचं आहे. नंतर सदस्यामध्ये महिला 1 ते 2 घेणं गरजेचं आहे. मागासवर्गीय गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे. म्हणजे अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, बरोबर. हे सगळं तुम्हाला माहिती, सगळं तुम्ही करताय, पण ते वास्तव मध्ये असलं पाहिजे, म्हणजे ते खरं असलं पाहिजे. त्यानंतर आहे समितीमध्ये 1-2 ग्रामीण सदस्य, 1-2 महिला, सरपंच, पदसिद्ध अध्यक्ष व सचिव, ग्रामसेवक किंवा व्हिडिओ ग्राम विस्तार अधिकारी. म्हणजे आता आपण 2 खात्यामध्ये तुम्हाला सांगितलं वर्गीकरण, त्या संदर्भात प्रत्येकाला शुद्ध पाणी देणे शासनाने धोरण आहे. शासनाचे धोरण आहे. योजनेच्या प्रक्रियेतून जनतेचा आर्थिक व व्यवस्थापकीय त्याच्यानंतर पुढाकारासाठी समितीची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकाचा आर्थिक व्यवस्थापकीय पुढाकारासाठी समितीची भूमिका आहे. ही भूमिका जोपर्यंत आपण त्या समितीच्या लोकांना समजून सांगत नाही, त्याच्यात जागरूक होणार नाही. ग्राम आरोग्य, पोषण, पाणी व स्वच्छता समिती ही ग्रामस्थांच्या वतीने प्रतिबंधक संस्था आहे. प्रतिनिधित्व संस्था आहे. म्हणजे त्या गावाचं नेतृत्व करणारी पाण्यासाठी, आरोग्यासाठी, स्वच्छता व पोषण आहार यासाठी काम करणारी आहे. नंतर आपण पाहतो की जे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी उपलब्ध करणे, या आहे आपल्या जबाबदाऱ्या समितीच्या. आता या समितीच्या जबाबदाऱ्या जोपर्यंत त्या लोकांना कळणार नाही, तोपर्यंत मीटिंगचं व्हॅल्यू कळणार नाही, ते समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या